कधी भाजीपाला विकला, कधी बूट पॉलिश केली, कर्ज घेतलं, मेहनत केली आणि आपल्या देशासाठी आणलं सुवर्ण पदक, रौप्य पदक आणि कांस्य पदक सुद्धा. फक्त 6 महिन्याचा असताना तरुणला पॅरालिसिसचा अटॅक आला. डॉक्टरांनी सांगितलं की त्याच्या तब्येतीत सुधार होणं खूप कठीण आहे. पण 3 वर्षाचा असतानाच त्याने कराटे शिकायला सुरुवात केली आणि सुरू झाला त्याचा पॅरा कराटे चॅम्पियन बनण्याचा प्रवास. त्याची घरची परिस्थिती अतिशय हालाखीची होती. वडील भाजीपाला विकून घर चालवत होते. तरुण शाळेत असतानाच छोटे मोठे काम करायचा, कारण डाएटसाठी, ट्रेनिंगसाठी आणि स्पर्धेसाठी त्याला पैसे लागायचे. 13व्या वर्षी त्याने डिस्ट्रिक्ट लेव्हलवरचं पहिलं टुर्नामेंट जिंकलं. खेळासाठी कर्ज काढावं लागलं, त्यांना राहतं घर सुद्धा गिरवी ठेवावं लागलं आणि त्यातच त्याच्या वडिलांचं दुःखद निधन झालं. आता कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावर आहे. दिवसा तो भाजीपाला विकतो आणि तरीही तो देशासाठी खेळतो. आजपर्यंत पॅरा एशियन चॅम्पियनशिप आणि पॅरा वर्ल्ड चॅम्पियनशिप मिळून 18 पदकं त्यांनी जिंकलेली आहेत. 8 गोल्ड मेडल, 3 सिल्वर आणि 7 ब्रांझ. इतकंच नाही तर तो आज जवळपास 1400 दिव्यांग मुलींना मोफत सेल्फ डिफेन्सचं ट्रेनिंग देतो. त्याचं एकच स्वप्न आहे, त्याच्या अकॅडमीला एक पक्कं छत मिळावं. त्याला आज 4th स्टँडर्डची नोकरी सुद्धा मिळत नाही. शासनाचं त्याच्याकडे अजिबात लक्ष नाही, पण तरीही तो हार मानत नाही. जर तुम्हाला त्याच्या कामात साथ द्यायची असेल तर ही रील नक्की शेअर करा, कारण कधी कधी शेअर सुद्धा खूप मोठी मदत करून जाते. तो फिर चलो दोस्तों, ये भी काम हम देश के लिए करें. धन्यवाद.